ठिकाणी सांगतो. खूपदा मुद्दा निश्चितपणे सर. उद्धव शेळके आणि श्रीनाथ पेंडसे यांच्या प्रादेशिक कादंबऱ्या ह्या आपल्या डोळ्यासमोर होत्या. निश्चितपणे आपली ही जी पहिली कादंबरी आहे ही आपल्या वयाच्या 65व्या वर्षानंतर 65 नंतर ही कादंबरी आलेली आहे. तर निश्चितपणे काही एका दिवशी ही कादंबरी लिहून या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया आपल्या दृश्यामध्ये अनेक काळापासून ती चाललेली होते. म्हणजे चालीवर जे म्हणतात ते एखादी कलाकृती जेव्हा बाहेर ठीक आहे आवाज लेखकाने केव्हा लिहावे तर एखादी बाळंतिणीला जोपर्यंत बाळंत मिळणार तेव्हापर्यंत तिचं बाळंतपण होत नाही. लेखकाच्या हातून एखादी चांगली कलाकृती तेव्हाच घडते जेव्हा त्याला त्याच्या विचारामध्ये ही अस्वस्थता असते. जशी मी आता वर्णन केलं की तुम्ही लिहायला घेतला आणि तुम्ही लिहत गेलात आणि ही खूप दीर्घ कादंबरी आहे. आता या कादंबरी आहे या लाल मुंजी या कादंबरीची नेमकी कथा विजय करायला त्याच्या मूल्यकाचा थोडाफार आपण केलाच आहे. तर एखाद्या कलाकृतीची कथा विजय जी आहे कथा विजयाची सुरुवात इथपासून ती कादंबरीची सुरुवात होते आणि या कादंबरीचा शेवट कुठे होतो तर जेव्हा कादंबरी पूर्ण झाल्यानंतर आपण तुला शीर्षक देतो तेव्हा ती कादंबरी पूर्ण होते. तर एकंदरीतच कथा विजय आणि कादंबरीचा शीर्षक लाल मुंजी या शीर्षकाची टीकात्मकता या शीर्षकाचा अर्थ आणि एकूणच ही कथा विजय याबद्दल आम्हाला समजून घ्यायला हवं. या कादंबरीचं कथाबीज या दोन्ही कादंबऱ्यांच्या पेक्षा वेगळ्या स्वरूपात आहे. कारण तसंच जर केलं असतं तर ती अनुकरण झालं असतं किंवा एक कॉपी मात्र झालं असतं. ढग कादंबरीमध्ये ती एक कामगार आहे आपल्या नवऱ्याबरोबर काम करते टेलरकीचं. ती ही फक्त घरी राहणारी बाई आहे कोकणातली सुखवस्तू कुटुंबातली आणि तिला असं वाटते की आपला वीर जसा शिकला तसा आपल्या पोरानं शिकावं नोकरीला लागावं पोटा पाण्याला शिकावं यासाठीचा तिचा संघर्ष असतो. तिचा संघर्ष वेगळा आहे. ही स्त्री एका सधन कुटुंबातली मुलगी आहे. शाळेमध्ये पहिला क्रमांक सतत मिळवणारी एवढंच नव्हे तर खेळांमध्ये चॅम्पियन असलेली 7व्या वर्गापर्यंतची ही मुलगी त्या काळाच्या अनुषंगानं तिचं 14व्या वर्षी लग्न होते. 7वी पास झाल्यावर दुर्गा या नाही तिचं आणि ती एका मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये तिला दिली जाते. ते यासाठी की मुलगा चांगला आहे काहीतरी करून दाखवायची धमक आहे त्याच्यामध्ये. शरीर स्वास्थ्य उत्तम आहे कारण तो पहिलवान आहे. गाई म्हशी पाळतो कारण त्याचं जनावरांवर प्रेम आहे. अशा एक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये एका सधन कुटुंबातली मुलगी लग्न होऊन येते आणि मग नियतीनं तिचा 1-1.5 वर्षामध्ये तिचा नवरा मरतो आणि संपूर्ण जबाबदारी तिच्यावर येते. कारण ही जर इथून गेली तर उरलेली 3-4 एकर जमीन आहे ती आपल्याला मिळेल म्हणून वीर तिच्यावर अत्याचार करतो. सासूला असं वाटते की ही जर आता गेली तर आपल्या 2 पोरांच्या वाटण्या एकाच पोराला होतील. म्हणजे आर्थिक पार्श्वभूमी ग्रामीण भागातली हा एक भाग झाला. पण तिला घराच्या बाहेर कसं काढायचं यासाठी तिला घराच्या बाहेर काढलं जाते आणि इथून खऱ्या अर्थानं कादंबरीला सुरुवात होती. ती शेतकरी नाहीये, ती दुधाचा व्यापार करणारी नाहीये, तिला नोकरी नाहीये. तिच्याजवळ फक्त 2 हात आहेत कष्ट करण्यासाठी आणि या कष्ट करणाऱ्या 2 हातांच्या भरोशावर खेड्यामध्ये राहून जिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि मेहनत प्रचंड सतत कष्ट करून ती आपल्या मुलाला 6 महिन्याच्या मुलाला वाढवते शिकवते मोठा करते त्याला त्याच्या पायावर उभं करते
आणि आपलं ध्येय साध्य करते. एका ध्येयासक्त स्त्रीची कठीण प्रसंगात सापडल्यावरही हारून न जाता जिद्दीनं उभं राहा, म्हणजे संकटांच्या छाताळावर पाय ठेवून रोवून आपला मार्ग अतिक्रमण करीत जाणारी ही कट्टर स्त्री जी आहे, जिला आजच्या भाषेत आपण आत्मनिर्भर असं म्हणतो, अशा एका आत्मनिर्भर नायिकेची, दुर्गाची ही कथा जी आपल्या मुलाला घडवते, ही कथा दिली. आता या कथाविधाला लालगुंजी हे नाव का दिलं तर 1972 मध्ये, म्हणजे हिचं लग्न 1970 मध्ये होते, 71 मध्ये मुलगा होतो, 71 ला युद्ध होते आणि पावसाळ्यामध्ये तिचा नवरा मरतो. नवरा गेल्यानंतर तोच त्या दिवसात शेवटचा पाऊस असतो. त्यानंतर सतत 2 वर्ष पाऊस पडत नाही. भारतामध्ये संपूर्ण दुष्काळ पडलेला होता 1972. या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांकडे किडूक काहीतरी आहे, ठेवलेलं धान्य आहे. या घराबाहेर पडलेल्या बाईकडे धान्य कुठलं असणार, म्हणजे खायला अन्नाला मोठाच झालेली बाई अशा परिस्थितीमध्ये संघर्ष करून करून पडेल ते काम करून करून आपल्या मुलाला वाढवते, घडवते, मोठं करते आणि सरकारकडून जी लाल ज्वारी मिळते त्या लाल ज्वारीच्या भरोशावर आपला उदरनिर्वाह करते. केवळ ही एका बाईची कथा नाही आहे, त्या गावातल्याच नव्हे तर पंचक्रोशीतल्याच नव्हे, तालुक्यातल्याच नव्हे, जिल्ह्यातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या ग्रामीण भागाची ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे या भारतातले अर्धे अधिक लोक जे जगलेत ते या लाल ज्वारीवरती, आमच्याकडे त्या लाल ज्वारीला ती धुतल्यावरती आणि वाळवल्यावरती लाल गुंजासारखी दिसायची म्हणून तिला लालगुंजी असं म्हणत. प्रांताकडे वेगवेगळे नावं असतील, कोणी मिलो म्हणत तिला, कोणी काही, पण ही एवढी खतरनाक लालगुंजी होती. अमेरिकेचं डुकराचं खाद्य होतं, म्हणजे सी ग्रेडचं खाद्य, म्हणजे डुकरांकडे जे खाल्ल्यावरती पोटामध्ये आग उसळते, आगीचा डोंब उसळतो आणि डुकरांना चालून त्यांचं प्रजोत्पादन जास्त झालं पाहिजे म्हणून अमेरिकेमध्ये जे वाढ अस्तित्वात आहे. त्या डुकरांचं खाद्य 1972 मध्ये आपल्याला, आपल्या पूर्वजांना, आपल्या वाडवडिलांना खावं लागलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती लोकांसमोर आणणे हा एक भाग होता. म्हणून कादंबरीला लाल गुंजी असं नाव दिलं. दुसरं एक प्रतिकात्मकता म्हणून ही स्त्री जी आहे दुर्गा अतिशय सुंदर होती. फक्त देवानं तिच्या निर्मितीमध्ये एक चूक करून टाकली की काळा डाग जो असतो आपल्या डोळ्यामध्ये, त्या काळ्या डागाच्या बाजूला पांढरा स्वेलेरा असतो. हजारातून लाखातून एखादाच माणूस, बाई अशी असते की तिच्या पांढऱ्या डोळ्याच्या ऐवजी लाल स्वेलेरा असतो. अशा माणसांना आपण लाल डोरी, लाल डोऱ्या वगैरे वगैरे ही नव्हतं. तर अशा पद्धतीची एक दैविक गिफ्ट मिळालेली, ही देणगी मिळालेली स्त्री होती आणि त्या सौंदर्यावर नीलकंठ भाळलेला होता. असं एक रूपक घेऊन आणि तिसरं रूपक की ज्या पद्धतीनं लालगुंजीनं या भारतातल्या अर्ध्या अधिक लोकांना जगवलं, हाच दिनक्रम घेऊन ती आपल्या सभोवतीच्या लोकांना आपल्या पद्धतीनं जगवण्याचा, त्यांचे हक्क मिळवून देण्याचा, त्यांना सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न करते आणि संपूर्ण समाजासाठी, म्हणजे एकीकडे मुलासाठी झटत असताना ती संपूर्ण समाजासाठी झटते. लोक तिला लालगुंजी म्हणूनच ओळखतात. ही एक प्रतिकात्मक आहे. लालगुंजीच्या हा प्रकार काय असतात? 15 झालं. या लालगुंजी कादंबरीच्या कथासूत्राचा विचार करताना यात राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक असे देशांतर्गत अनेक संदर्भ या कादंबरीमध्ये येतात. तर त्यामध्ये 1972चा देशव्यापी दुष्काळ असेल, लोकांच्या हाताला काम मिळावं म्हणून त्या काळामध्ये रोजगार हमी योजना आली असेल, किंवा आपण जो उल्लेख करतो लाल मिलो असेल, किंवा इंदिराजींच्या काळामध्ये आलेली आणीबाणी. मला आठवते तर आम्ही लहान असताना कायला पडणार आहे म्हणून फार
शरीरात तिरकट उडाली तर आपल्यापैकी काही लोक त्याचे साक्षी असतील. त्या स्कायलॉबची खूप भीती निर्माण झाली. म्हणजे एवढी भीती, प्रचंड दहशत की आता उद्या आपण नसणार या जगामध्ये, म्हणून लोकांनी कोंबडे कापून खाल्ले, बकरे कापून खाल्ले. त्याच्या फार मोठ्या गमतीशीर गोष्टी पण आहेत. तर हे सारे संदर्भ, खूप मोठा पट आपण या कादंबरीमध्ये घेतलेला आहे. तर याबद्दल आपण काय सांगा, म्हणजे कसं आपल्याला सारे गोष्टी आपण एका कादंबरीमध्ये, खरं तर प्रत्येक विषय हा स्वतंत्र कादंबरीचा विषय असू शकतो. सारे विषय आपण एका कादंबरीमध्ये घेतला. बरोबर.